नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये माझी बहीण लाडकी योजना जी आहे तर या योजनेबद्दल सगळी माहिती होणार आहे। तर या योजनेमध्ये बऱ्याच प्रकारचे बदल झालेले आहेत। तर 7 प्रकारचे बदल झालेले आहेत। ती कोणकोणते बदल आहेत त्याचीच आपण संपूर्ण डिटेलवर माहिती घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। हे प्रेस नोट आहे मित्रांनो। तर मित्रांनो, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादा सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांचे अर्ज करता येतील। म्हणजेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्याची आता सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला ₹1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ह्या महिन्यापासूनच म्हणजेच 1 जुलैपासूनच तुम्हाला ₹1500चा लाभ देण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, दुसरा मुद्दा काय आहे तर योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे। परंतु आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, तर या दाखल्यांपैकी कोणतेही एका ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे हे जे 4 ओळखपत्र दिलेले आहेत तर त्यापैकी कोणतेही एक ओळखपत्र तुम्ही तिथे जोडले तरी सुद्धा चालू शकते। तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा देखील एक मोठा बदल म्हणता येईल। त्याचप्रमाणे मित्रांनो, सदर योजनेतील 5 एकर शेतीची अट जी आहे ती अट देखील वगळण्यात आलेली आहे। म्हणजेच आता 5 एकर शेती असायला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त नसली पाहिजे अशी कोणतीही अट नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 31 ते 60 वर्ष वयोगटाऐवजी 31 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। म्हणजेच 60 वर्षापर्यंत आतापर्यंत होतं तर 5 वर्षे वाढवून देण्यात आलेले आहेत। तर अशा पद्धतीचा देखील हा एक बदल म्हणता येईल। त्याचप्रमाणे मित्रांनो, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांसोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा आदिवास प्रमाणपत्र यापैकी काहीतरी एक ग्राह्य धरण्यात जाईल। म्हणजेच मित्रांनो, जर का दुसऱ्या राज्यातील एखादी स्त्री असेल, तिने महाराष्ट्रातल्या एखाद्या पुरुषाबरोबर लग्न केलेलं असेल तर मित्रांनो तिला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि तिला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तर तिचा पुरावा न घेता तिच्या पतीचा म्हणजेच त्या पुरुषाचा पुरावा घेतला जाईल। तर तो पुरावा कोणकोणता असेल तर जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि आदिवास प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा दिला तरी चालू शकते। त्याच पद्धतीने मित्रांनो, 2,50,000 रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनिंग कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, 2,50,000 रुपयाची जी अट होती ती अट जर का तुमच्याजवळ पिवळे व केशरी रेशनिंग कार्ड असेल तर ती ग्राह्य धरली जाणार नाही। तर अशा पद्धतीचा हा देखील एक मोठा बदल म्हणता येईल मित्रांनो। त्याच पद्धतीने मित्रांनो, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर मित्रांनो बघा, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला म्हणजेच तुमच्या जर का घरामध्ये एखादी अविवाहित महिला असेल, म्हणजेच लग्न न झालेली मुलगी जर का असेल तर तिला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हे नवीन बदल होते। आणि ज्यावेळेस हे अर्ज भरण्याची प्रोसेस चालू होणार आहे त्यावेळेस आपण आपल्या चॅनलवरती लगेच व्हिडिओ अपलोड करणार आहोत। त्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।